पुण्यात जेट ब्रिज आहे. आता तो कशासाठी फेमस आहे हे काही सांगत नाही, पण जेट ब्रिजवर रात्री गर्दी असते. आता तुम्ही म्हणाल, पुण्यात ट्रॅफिक असतं म्हटल्यावर गर्दी तर होणारच की. हो, पण याच ट्रॅफिकमुळं लवकरच पुण्यात वाय आकाराचा ब्रिज होणार आहे. हा ब्रिज पुणे महानगरपालिका उभारणार आहे. पण हा ब्रिज नक्की कुठं होणार आहे? ब्रिजसाठी किती खर्च करण्यात येणार आहे? या ब्रिजचा फायदा नक्की काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. पुण्यातल्या शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयापासून ते संचिती हॉस्पिटल दरम्यान दररोज मोठी ट्रॅफिक असते. शिवाजीनगरवरून लोकल पकडून जाणारे नोकरदार, विद्यार्थी, बाहेरून पुण्यात येणारे प्रवासी आणि संचिती हॉस्पिटलमध्ये येणारे पेशंट यांना या ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं. पण ट्रॅफिकची हीच समस्या लक्षात घेऊन आता पुणे महापालिकेकडून नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल ॲग्रिकल्चर कॉलेज जवळील साखर संकुल ते जुना मुंबई पुणे महामार्ग या दरम्यान उभारला जाणार आहे. महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून या पुलासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. तर महापालिकेने सादर केलेल्या बजेटमध्ये या उड्डाणपुलाला मान्यता देखील मिळाली आहे. या उड्डाणपुलासाठी 61 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे असं या बजेटमध्ये मांडण्यात आलंय. पण इथं विशेष मुद्दा म्हणजे हा प्रस्तावित उड्डाणपूल वाय आकाराचा असणार आहे. तर या उड्डाणपुलाचा एक भाग हा जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बाजूला असेल, तर पुलाचा दुसरा भाग हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला असेल. साखर संकुल ते जुना मुंबई पुणे रस्त्याला जोडणाऱ्या या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर संचिती चौकातील वाहतूक कोंडी कमी होईल. तसंच गणेशखिंड रोड आणि फर्ग्युसन रोडवरून येणाऱ्या वाहनांना थेट जुन्या मुंबई पुणे रस्त्याला जाणं शक्य होईल. तर नामदार गोपाळकृष्ण गोखले रोडवरून मुंबई, नाशिक आणि पिंपरी चिंचवड तसेच येरवडा विमानतळ आणि नगर रोड या भागात जाणाऱ्या प्रवाशांना संचिती हॉस्पिटलला गोल राऊंड घालून जाण्याऐवजी थेट जुन्या मुंबई पुणे महामार्गावर जाणं शक्य होईल. एकूणच या प्रकल्पामुळे शिवाजीनगर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. तर शिवाजीनगर एसटी स्थानक आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन हे जुन्या मुंबई पुणे महामार्गाशी थेट जोडले जाणार आहेत. आणि या उड्डाणपुलामुळे फक्त पुण्यातील स्थानिक नागरिकांनाच नाही, तर बाहेरून पुण्यात येणाऱ्या इतर नागरिकांनाही ट्रॅफिकमध्ये अडकावं लागणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिंहगड रस्ता, वारजे आणि राजाराम पूल परिसरात जोडणारा वाय आकाराचा पूल मुठा नदीवर उभारण्यात येत आहे. त्यामुळे आता नव्याने उभारण्यात येणारा हा दुसरा वाय आकाराचा ब्रिज महापालिका कधीपर्यंत पूर्ण करणार हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल. दरम्यान हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.